दिवा पाटलांचं लोकनेते दिवा पाटलांचं नाव येण्यासाठी बरेच आंदोलनं झाली विविध पक्षांकडनं किंवा विविध संघटनांकडनं. पण आता सध्या असं दिसतंय की कंपाऊंड वॉलला नवी मुंबई एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या दिशा रस्त्याच्या फलकावर देखील नवी मुंबई विमानतळ असाच उल्लेख केलेला आहे. याबद्दल आपण काय सांगा? खरं पाहता लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं ही आमची मनापासूनची सगळ्या प्रकल्पग्रस्तांची इच्छा आहे आणि त्यासाठी हा आम्ही 8 तास गेले 2-3 वर्ष करतोय. आणि त्या मोर्चातला पहिला आरोपी स्वतः मी याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मला त्याबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि मी ठामपणे दावा करू शकतो की लोकनेते दिवा पाटलांचं स्टॅच्यू माझ्या घरासमोर लावलेला मी एकमेव कार्यकर्ता जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रातला आहे. अशा प्रकारचे मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका आणि सिडको जर एअरपोर्टच्या नावाबाबतीत मुद्दामून जाणून बुजून नवी मुंबई एअरपोर्ट असा उल्लेख करत असतील, सिडको NMIA म्हणून उल्लेख करत असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असा उल्लेख करत असेल तर त्याचा जाब दिवा पाटील संघर्ष समितीची स्थापन केलेली आहे. त्याचे दशरथ दादा पाटील अध्यक्ष आहेत. दशरथ दादांनी एकतर त्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांनी ह्या संदर्भातला जाब पनवेल महापालिकेला आणि सिडकोला विचारावं. याहीपेक्षा दिवा पाटलाचे चिरंजीव की स्वतः या बाबतीतले स्वतःला मी 15 ऑक्टोबरपर्यंत थांबा नाही तर मी माझ्या राजकीय जीवनाचा आणि सामाजिक जीवन निवृत्त होईल अशी घोषणा करतात. त्या अतुल पाटलांना माझी एक विनंती आहे, सांगणं आहे दिवाप्रेमी म्हणून की तुम्ही स्वतः एकदा वेळात वेळ काढून तुम्ही जे 12 वाजता दुपारी उठताय ते एकदा 9 वाजता उठा आणि सकाळी पनवेल महापालिकेच्या ऑफिसला जाऊन चौकशी करा का तुम्ही ह्या फलकावर नाव दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं का टाकलं नाही. याबद्दल जबाब त्यांनी द्यावा असं मला त्यांना सांगणं आहे. हा जो विषय आहे ह्याला 10 ते 15 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र नाव न मिळाल्याने अद्यापही कोणीही आंदोलन केलेलं नाही. आता ह्या 10-15 दिवसात बऱ्याच जणांना माहिती झाले की अशा प्रकारे महापालिकेने बॅनर लावलेले आहेत नवी मुंबई विमानतळ म्हणून, मात्र आंदोलन कोणीच करायला पुढे येत नाही. खरं पाहता आम्ही सुद्धा याच्यामध्ये स्वतः आंदोलन करायला पाहिजे होतं विरोधी पक्ष म्हणून कार्य करून, पण आम्ही सुद्धा ह्याच्या बाबतीत अपयशी आहोत. मी माझ्या पक्ष कार्यालयामध्ये वेळोवेळी 2-3 वेळेला हा विषय मांडला होता. काल परवाच शेतकरी कामगारांचा वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिनानिमित्त मी आदरणीय राज ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब यांच्याकडे पण विषय काढला होता. लवकरात लवकर आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो की विमानतळावर राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जसा बाळासाहेब ठाकरेंनी 40 वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टला आंदोलन केलं होतं आणि तो गेट लॉक तोडून त्या आतमध्ये जाऊन तिथल्या हरामखोर लोकांना दमदाटी केली होती की इथं स्थानिक माझा मराठी माणूसच कामाला लागला पाहिजे, दुसरे कोण लागत असतील तर आम्ही तिथून हुसकावून लावू. त्याच प्रकारचा विषय घेऊन आम्हाला राजसाहेब ठाकरेंकडे मी भेट घ्यायची आहे. लवकरात लवकर त्या बाबतीत निर्णय होईल आमचा. दादा, याच विषयावरून असंच होतं की आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर प्रश्न विचारला होता की दोन्ही ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट असं नाव दिलं गेलेलं आहे, पण त्यांनी उत्तर असं दिलं की महाराष्ट्र सरकारकडनं दिल्लीला प्रस्ताव पाठवला गेलाय, दिल्लीवरून निर्णय व्हायचा आहे, पण वेळ प्रसंगी आम्ही राजीनामा द्यायला मागे पुढे बघणार नाही असं त्यांनी म्हणताना सांगितलं. याबद्दल आपण काय सांगाल? आमदार प्रशांत ठाकूरांची भूमिका नक्कीच सावधान आहे. जरी ते आमचे राजकीय विरोधक असतील तरी त्यांनी ज्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना टोळच्या नाक्यावरनं तर त्यांची राजकीय परिस्थिती वेगळी असेल, काँग्रेस विरोधात प्रचंड माहोल तयार झाला होता म्हणून त्यांनी भाजपमध्ये ते गेले असतील. परंतु आता मात्र भाजप सत्तेमध्ये असून सुद्धा जर प्रशांत ठाकूर साहेब ह्या विरोधात आंदोलन उभे करत असतील दिवाणच्या नावासाठी तर त्यांच्यासोबत आम्ही 2 पावलं पुढे त्याच्यासोबत काम करू. निश्चितच विरोधी पक्ष जरी आम्ही असलो तर ह्या बाबतीत प्रशांत ठाकूरांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत आम्ही काम करू. परंतु ते असं असताना इथल्या जे लोक त्यावेळी मोर्चाच्या वेळी उपस्थित होते, आमदार मंदा म्हात्रे होत्या, आमदार महेश बालदी होते, यांची भूमिका काय असेल ही जर पत्रकारांनी त्यांना विचारावं. ते प्रशांत ठाकूरसारखे राजीनामा देऊन बाहेर पडतील का, आंदोलनामध्ये येतील का, हे त्यांना विचारावं.
सध्या जे नामकरण केलेलं आहे पालिका आणि सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर ते दिबा पाटलांचं नाव हे अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे जे विमानतळाला नाव देण्यात येणार आहे अशी सर्वांची भूमिका आहे. मात्र पालिकेने आणि सिडकोने जे बॅनर लावले आहेत हे प्रकल्पग्रस्तांना काही चिथावण्याचा प्रकार वगैरे आहे का? चिथावण्याचा प्रकार मला वाटत नाही, परंतु त्याच्यामध्ये एक सुप्त मेसेज असा आहे की दिवाणचं नाव ह्या एअरपोर्टला लागणार नाही की काय, अशा प्रकारची पाल प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये चुकते. काल काँग्रेसचे सुदाम पाटील देखील म्हणाले की जर दिबांचं नाव विमानतळाला दिलं तर आम्ही आमदारांचा सत्कार करू. तर अशा काही प्रकारची आपली भूमिका असणार आहे का, किंवा दुसरं वेगळं आंदोलन, वेगळ्या प्रकारचं आंदोलन आहे का भविष्यात? आमदाराचा सत्काराचा प्रश्न कुठे येतो? त्या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मी असताना सुद्धा पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध राहून मी स्वतः आंदोलन केलं होतं. मी आंदोलनामध्ये भाग घेतला. 1 नव्हे 2 नव्हे 3 केसेस माझ्यावर त्या मोर्चावर झाले आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांचं मी अभिनंदन करावं म्हणून. मी दिवाप्रेमी आहे. दिवाप्रेमी माझ्याकडे असे लाखो लोक या तालुक्यामध्ये, पुरणपोळी तालुक्यामध्ये आहेत जे या आंदोलनामध्ये उतरतील. ह्या ज्या पाट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यात नैराश्य पसरले आहे का, की आपल्या नेत्याचं नावासाठी आपण एवढं लढलो, आंदोलनं केली, मात्र पालिकेने आणि सिडकोने अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत, त्याच्यामुळे काही नैराश्य वगैरे आलेलं? एक त्याला धरूनच त्याबद्दल जे दिबाप्रेमी आहेत जसे तुम्ही, तसे जे या गावातले आगरी कोळी समाज, जो कराडी समाज आहे, तो समितीवर नाराज होऊ शकतो का? समितीवर नाराज आहेतच ना. ही समिती भाजप गठीत समितीच आहे ना. भाजप सोडा कुठल्या पक्षाचे लोक आहेत? ही भाजपने निर्माण केलेली गठीत समिती आहे. याच्यामध्ये तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब पटेल कोण दिसणार नाही, शेतकरी कामगार पक्षाचे कोण तुम्हाला दिसणार नाही, नाही तुम्हाला आरपीआय दिसणार, नाही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब दिसणार. त्याच्यामुळे ही भाजपची कमिटी आहे ती. आपली पुढची भूमिका काय असेल नामांतरणासाठी? आता आमची भूमिका अशी आहे, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेवर आहोत. जर त्यांनी दिवाणचं नाव आंदोलनात दिलं तर दुधात साखर पडेल, नाही दिलं तर मात्र उग्र आंदोलन छेडल्याशिवाय प्रकल्पग्रस्त राहणार नाही. आणि त्या बाबतीत आम्ही मोठ्या संख्येनं स्वतः फ्रंटलाईनला उभं राहून काम करू. वेगळा एक प्रश्न आहे नोकरी संदर्भात. विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्त बाधित लोक किंवा आजूबाजूच्या आपल्या गावातील स्थानिक नागरिकांना, मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, याबद्दल आपली भूमिका काय आहे? आता जे विमानतळामध्ये भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये. खरं पाहता ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी वेगळ्या कुठल्या तरी पक्ष दुसऱ्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्या लोकांना समाविष्ट करून त्यांनी फॉर्म भरून घ्यायला पाहिजे होते. त्या ज्या लिस्टमध्ये आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी केळवण्याचे लोक आहेत, बाहेर ठिकाणचे लोक आहेत. आणि तुम्ही जर बघायला गेलात तर मला वाटतं 850 लोक तिथे हल्ली काम करतायत. त्याच्यापैकी 500-550 लोक परप्रांतीय आहेत. असा आम्हाला जो रिपोर्ट आलेला तो त्यामध्ये रिपोर्ट आहे. शेतकरी कामगार पक्ष या नोकरी संदर्भात काही भूमिका घेणार आहे का? आम्ही लवकर राज ठाकरेंची भेट घेऊन मराठीच्या नावावर एक मोठं आंदोलन देवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवर करणार आहोत, जेणेकरून सुप्त झालेला माझा आगरी कोळी कराडी समाज परत जागृत होऊन पुण्यात लढण्यासाठी दिशेने उठेल अशी मला खात्री आहे.